क्रांतिकारक महिना. या महिन्यामध्ये ज्या महापुरुषांचा जन्म झाला ते साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा जन्मच आपण 1 ऑगस्टला मानतो आहोत. आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या माणसानं क्रांती केली त्या क्रांतीचं फलित म्हणून हा ऑगस्ट महिना क्रांतिकारक महिना म्हणून आपण संबोधतो. मित्रहो, 1 महिनाभर जयंती साजरी करतो असताना 31 ऑगस्ट पर्यंत आपण या महापुरुषांची जयंती साजरी करतो. परंतु दुर्दैव हे आहे, जो तो माणूस जो तो कार्यकर्ता येतो या समाजाला लुटतो. परंतु अशा प्रकारचं कार्य जे आम्ही या ठिकाणी पाहून आलो, ऍडव्होकेट विक्रम गायकवाड यांनी जे कार्य हाती घेतलं ते अण्णाभाऊ साठेंना खरी श्रद्धांजली आहे. ते अण्णाभाऊ साठेंचं जिवंत कार्य आमच्या समाजाच्या मुलांपर्यंत पोहोचवतात. अहो, भाषणं देऊन डोकी भडकवल्या जातात, परंतु डोकी भडकवलेली शांत करणं हे कोणाच्या हातात नसतं. परंतु तरुणांच्या हाताला काम देण्याची जबाबदारी जे ऍडव्होकेट विक्रम गायकवाडांनी आपल्या शिरावर घेऊन घेतली. मला वाटते अशा प्रकारचा आदर्शवाचा कार्यकर्ता हा ऍडव्होकेट जो आपले ऍडव्होकेटी आणि वकिली दूर करून समाजाची वकिली करतो आणि त्याला काम मिळावं म्हणून आपला मुलगा दर भटकत असताना त्याला एकत्रित कसं कार्य एकत्रित कसं आणून आणि आमच्या ज्या समाजाची अत्यंत महत्वाची जी गोष्ट आहे हाताला काम आणि त्यावेळेस हाताला काम देणारा हा विक्रम गायकवाड, ज्यावेळेस मी यांची भेट घेतली त्यावेळेस असं वाटलं की आज मी या माणसाच्या भेटीनं फार मोठा एक आनंदाचा क्षण आज या ठिकाणी मला घडवला. मित्र हो, अशा प्रकारच्या कार्यकर्त्याची, अशा प्रकारच्या तरुण ऍडव्होकेट कार्यकर्त्यांची आज आम्हाला समाजाला गरज आहे. आज पाहतो आम्ही जो तो उठतो मोर्चा काढतो, जो तो उठतो भांडणं लावतो, जो तो उठतो या समाजाची दलाली करतो आणि या समाजाच्या भरोशावर गाडी, बायकोची साडी आणि वाडी अशा प्रकारचे महल बंगले बांधून हा समाज काही परिपूर्ण समाज याला जाणार नाही आणि हेच अधोगतीचं कारण आहे. मी या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही गाडी, वाडी, साडी आणि या प्रकारचं जे प्रकारची माडी अशा प्रकारचं बाजूला सारून ज्या समाजाशी देणं लागतं ते देण्याचं कार्य आज विक्रम गायकवाड या ठिकाणी करतो आहे. मित्रो, या ठिकाणच्या भागातले कर्तव्यदक्ष गायकवाड साहेब ज्यांनी संपूर्ण आयुष्य बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून तळागाळामध्ये जाऊन ज्यांनी फार मोठा समाज उभा केला, त्या एकनाथ गायकवाडांनी सुद्धा या ठिकाणी येऊन आमच्या मुलांना मार्गदर्शन केलं. जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे तुकाराम महाराज म्हणतात आणि अशा प्रकारचं कार्य त्यांची स्तुती गायकवाडांनी केली. विक्रम गायकवाडांची भेट घेतल्यानंतर असं वाटलं की मी खऱ्याच माझ्या सख्या मुलाला आज भेटतो म्हणून माझा आज गाडगे बाबांचं जीवन कार्य हे फलित झालं अशा प्रकारचा मानणारा मी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला. आज आम्हाला देशाला स्वातंत्र्य मिळालं असं म्हणतात, परंतु मुठभर लोकांच्या हातात हे स्वातंत्र्य आहे. मित्र, जोपर्यंत या स्वातंत्र्याची फळं शेवटच्या घटका मग मातंग समाजातला डफली वाजवणारा असो, मातंग समाजातला घरघडी असो, मातंग समाजातला जोड्याला पॉलिश करणारा असो, फिरणारा पोरगा जोपर्यंत आपल्या पार उभा होणार नाही तोपर्यंत ही आझादी झुटी आहे. अशा प्रकारचा अण्णाभाऊ साठेंनी 16 तारखेला मोर्चा काढला आणि सांगितलं हे झुटी आहे, आमची जनता भुकी आहे. मित्रो, कालपर्यंत तिरंगा होता, नंतर भगवा आला, पण आमचा झोपडीतला मुलगा आजही मातंग समाजाचा नागवा. कुठे न्याय मागायचा आणि मोर्चे काढून आंदोलन करून हा न्याय मिळणार नाही. खऱ्या अर्थानं जर तुम्हाला जिवंत कार्य करायचं असेल तर ग्रासरूट मध्ये जा. ज्याप्रमाणे विक्रम गायकवाड समाजामध्ये जाऊन आपली वकिली बाजूला करून समाजाची वकिली करतोय आणि हेच कार्य आज अभिप्रेत अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या माध्यमातून. मित्र हो, आज आम्ही संपलेल्या सारखे वाटतो, पण अशा प्रकारच्या तरुणांचं कार्य पाहून असं वाटते की आणखी 4 दिवस जगलं पाहिजे आणि म्हणून मी काही देणार नाही, पण अशा माणसाच्या पाठीमागं गाडगे बाबांचा आशीर्वाद उभा करणार. ज्या ठिकाणी मला तो बोलावे त्या ठिकाणी मी सर्व कार्य बाजूला ठेवून मी विक्रम गायकवाडच्या त्या कुठल्याही सभेला, कुठल्याही कार्यक्रमाला, कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता, कुठल्याही प्रकारची बळेजाव न करता मी येण्याला तयार आहो. मी सांगितलं की ITR सारखे मुलं आज गरज आहे. अहो, तुम्ही विचार करा, झोपडपट्टीमध्ये फिरणारा, मुंबईमध्ये फिरणारा, टिळा लावलेला पोरगा म्हणतो वर्तमानपत्र घ्या. मराठा लोकमत हे वाटतो त्यावेळेस त्याची जात कोणी विचारत नाही. तो एका विशिष्ट जातीचा असतो, त्याची जात असते ब्राह्मण. तो कधी हा विचार करत नाही आणि वर्तमानपत्र विकणारा मुलगा शरम आपल्या घरात ठेवून वर्तमानपत्र विकतो. त्याचप्रमाणे आमच्या विदर्भामध्ये ऐक्या शिष्या, ऐक्या पत्तर, ऐक्या तुम्हारे म्हणजे काच विचऱ्या अशा प्रकारचं ज्यावेळेस 4 चाकावर फिरतो त्याची सुद्धा जात कोणी विचारत नसते. तो मुस्लिम समाजाचा
समाजाचा पोरगा असतो, पण आपला भरकटलेला समाजाचा पोरगा काय कशा तरी वेकव्या टाकऱ्यात फिरतो. म्हणून त्याला खऱ्या अर्थानं आज विक्रम गायकवाडने जो आपल्या हाती जो काम घेतलं ITI सारखं आणि स्वतःचा मुलगा आपल्या पायावर उभा झाला पाहिजे हेच भाऊंना कार्य अभिप्रेत होतं. मित्र, आज स्वातंत्र्याची फळं चाकणारी माणसं आपल्या समाजामध्ये डझनभर मंत्री झाले, आपल्या समाजामध्ये अर्धा डझन खासदार झाले, आपल्या समाजामध्ये वाटेल तशा MLC घेतल्या, पण तू कधी समाजाचा विचार केला नाही. आणि त्यांनी काय केलं तर आपली माळी वाढवली, आपली गाडी घोडा तयार केला, पण समाजाकडे यांना वेळ मिळाला नाही. म्हणून अशा कार्यकर्त्यांना, अशा नेत्यांना आता समाजाच्या तरुण कार्यकर्त्यांनी विक्रम गायकवाडासारख्या या तरुण कार्यकर्त्यांनी खडी निर्माण केली पाहिजे. आणि आपण शासनाला वाटा मागू नका, यांना म्हणा आमचा वाटा कुठे आहे. अरे तू वसतिगृह घेतली, तू वसतिगृह घेतले, त्या शाळा काढल्या, आणि आमचा मुलगा आजही झोपडपट्टीमध्ये कशा प्रकारचा राहतो याचा जबाब आज या मोठमोठ्या नेत्यांना विचाराची गरज आहे. मित्र, अण्णाभाऊ साठे महामंडळ आमच्या रक्तातून उभं झालं, परंतु आज पाहतो दलाली त्या ठिकाणी चालते. अशा या दलालांना बाजूनं काढलं पाहिजे. ग्रामीण भागातला माणूस मुंबईत येतो, त्याला लुटल्या जाते, त्याला 5-5 हजाराची ऑफर हे कार्यकर्ते मागतात. कुठले हे कार्यकर्ते? हे अभिप्रेत नव्हतं अण्णाभाऊंना, हे अभिप्रेत नव्हतं गाडगे बाबांना. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, विक्रम गायकवाड, तुम्ही घेतलेला हा वसा टाकू नका, कारण की तुमच्या आईवडिलांचं पुण्य तुमच्या कर्तृत्वानं ते कुठेतरी तुमच्या पदरात पडणार आहे. माझ्यासारख्या एका गरीब कार्यकर्त्याला, एका गाडगे बाबाच्या सेवकाला आपण या ठिकाणी संधी दिली. आणि माझं जे काही तुम्ही 4 शब्द ऐकले, चुकी झाली असेल, काही वाईट बोललो असेल तर माझ्या पदरात टाका, पण चांगलं असेल तर खेड्यापाड्यामध्ये ज्या झोपडपट्ट्यामध्ये तुम्ही जा त्या ठिकाणी तुम्ही द्या. उत्तमचंद्र भानजी बैसते एक छोटासा ट्रम्पेट वाजवणारा कार्यकर्ता, ज्याच्या पाठीमागे आईचा आशीर्वाद. मुंबईच्या आकाशवाणी केंद्रामध्ये गेलो, त्या ठिकाणी गाडगे बाबा सांगितला, नव्हे तर देशाची राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या दरबारात सुद्धा बाय प्लेन गेलो. माझा वडील कधी सायकलनं गेला नाही, पण डेबूच्या आशीर्वादानं, गाडगे बाबाच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी 6 कडवे म्हटले आणि प्रतिभाताई पाटील महाराष्ट्र देशाच्या महामहिम राष्ट्रपती त्यांनी माझी स्तुती केली की पहाडी आवाजाचा हा कलधार माणूस आमच्या विदर्भामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये ज्याचं गाव आहे. मित्र, ते गीत मी या ठिकाणी गातो. आणि त्यानंतर माझी ही जे काही आपण मला बोलावलं ते या गीतानं मी सांगता करतो, ऐका तर खरं. हे एक संत कैसे कैसे डेबूजी राज माझे, हे एक संत कैसे कपडे नवे धरीचे लंगड्या लुल्यांना देई, अहो आपणास चिंदी नाही नाही, हे एक संत कैसे डेबूजी राज माझे. करताच कीर्तनाला विद्यामुळी नसोनी, कमी शिकलेला माणूस गाडगे बाबा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ललामृत ठरलेला आहे. अमरावती जिल्ह्याच्या त्या गाडगे बाबा विद्यापीठाला गाडगे बाबाचं नाव मिळालं. न कधी जाणारा परंतु कर्तृत्वानं माणूस घडतो. अण्णाभाऊ साठे कोण्या शाळेत गेले नाही. करताच कीर्तनाला विद्यामुळी नसोनी, अहो भरली रसाळ वाणी वाणी, ही एक संत कैसे डेबूजी राज माझे. जेवणाचं ताटमोड पण लेकराला शिकव, आपल्या कच्च्या बच्चांना शिकव. सण तिवार साजरा करू नको, कुठल्याही प्रकारचा व्यर्थ व्यसन घालू नको. लेका पावटी आणून पोटात टाकू नको, पण लेकराला शिकव. अशा प्रकारचा संदेश देणारे गाडगे बाबा. आणि म्हणून माझं एकच विनंती आहे, विक्रम गायकवाड, तू घेतलेलं कार्य हे सदोदित राह. शेवटचं कडवं मी आपल्या समोर म्हणतो, चिंध्या म्हणे तयांचे वैराग्य हेच लेन, महिमा ती कोण जाणे जाणे, ही एक संत कैसे डेबूजी राज माझे. पाढी ग केवडा तो मांडोनी भांडियांचा. मोठमोठ्या धर्मशाळा काढल्या, जे हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या संपूर्ण देशामध्ये जर एकात्मता पाहायची असेल तर दादरच्या त्या धर्मशाळेमध्ये जाऊन पहा. गाडगे बाबांच्या काय केलं त्यांनी, लोकांच्यासाठी भांडी कुंडी आणली, कॅन्सर सारखे पेशंट त्या ठिकाणी येतात. एवढं मोठं कार्य गाडगे बाबांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु मानलं. अण्णाभाऊ साठे असो, महात्मा फुले असो, आणि तुमचे सावित्रीबाई असो की लहुजी वस्ताद साळवे असो, नका यांना जातीपुरतं मर्यादित करू, यांना मोठं करा आणि सर्वसमावेशक या लोकांना वापरा. कोणी म्हणते महात्मा फुले माळ्यांचा, अण्णाभाऊ मांगांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धांचा आणि गाडगे बाबा
परिटांचा नका नका नका. या महापुरुषांना समाजापुरता मर्यादित नका, कारण हे घोर पाप तुमच्या नवीन पिढीच्या समोर तुम्ही ठेवू नका. एवढ्या प्रकारची विनंती करतो. गाडगे बाबा का म्हणतात, गाडग्याचं का त्यांना महत्व आलं? हो, मातीचं गाडगन गाडग्याचं सोनं केलं हो गाडगे बाबांनी. म्हणून पुन्हा आपल्याला एक संदेश देतो विक्रम गायकवाड, गाडगे बाबा तुमच्या भाषणामध्ये, गाडगे बाबा तुमच्या प्रबोधनामध्ये ठेवा. काय म्हटलं गाडगे बाबांनी, आपल्या लेकरांना, आपल्या कच्च्या बच्चांना शिकव. एक दादरच्या ठिकाणी हमाली करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनाकार बनतो. हे शिक्षणाचं महत्व गाडगे बाबांनी सांगितलं. म्हणून कर्मवीर भाऊराव असो, कर्मवीर भाऊराव पाटील असो, गाडगे बाबा असो, महात्मा फुले असो की अण्णाभाऊ साठे असो, या महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आपण सार्थक करता. आम्ही काही देणार नाही तुम्हाला, पण शब्दाच्या रूपाने तुम्हाला आशीर्वाद देऊ. ज्या ज्या ठिकाणी आमचं तुम्हाला पडेल त्या त्या ठिकाणी जरूर आम्हाला बोलवा. मित्र, तुमच्यासारख्या कार्यकर्त्याची, ऍडव्होकेटची जरूरत आहे. माझी मुलगी सुद्धा गंगा एक प्रकारची प्राध्यापिका, आणि त्या मी काही शिकलो नाही, पण प्राध्यापिकेचा बाप म्हणून सांगतो, पहिले घरातली मुलगी शिको. एक मुलगी जर शिकली तर 2 घराचा विकास ती करते. नका त्या मुलीला आवडू, नका त्या मुलीला पायबंद घालू. फिरू द्या तिला, मोकळी फिरू द्या तिला. होऊ द्या वकील, होऊ द्या बॅरिस्टर. जोपर्यंत समाजातली मुलगी ज्ञानी होणार नाही तोपर्यंत या अज्ञानी रूपी समाजाला कधी ज्ञान प्राप्त होणार नाही. जो जो मनुष्य कर्तृत्व करतो त्याच्या पाठीमागं त्याची पत्नीही कर्तृत्ववान, जोपर्यंत ती सावली सारखी राहते तेव्हा कुठे विक्रम गायकवाड तुम्ही काम करता. तुमच्या पाठीमागं सुद्धा तुमच्या पत्नीचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. ती जर माऊली तुमच्या पाठीची नसती तर आज तुम्ही समाजाचं प्रबोधन केलं नसतं. ज्या ज्या ठिकाणी जाता त्या त्या ठिकाणी ती माऊली, माझा विक्रम गायकवाड, माझा पती चांगल्या कामात गेला, त्याही माऊलीला, त्याही मुलीला माझा आशीर्वाद देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, विजय असो. महात्मा फुल्यांचा, विजय असो. गाडगे महाराज की जय. धन्यवाद.